नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. युद्ध थांबायला तयार नाही. राजकीय वर्तुळात अशोक खरात आदी बुवांचं प्रश्न सुरू आहे. तर राज्यातल्या काही जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेच आता कोण सभापती म्हणून येणार याविषयी हालचाली सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील 4 सभापती पदासाठी आज निवड होणार आहे आणि हे 4 भाग्यवंत कोण असणार याचं उत्तर सर्वांना दुपारनंतर मिळेल हे मात्र नक्की. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीच्या बाजूनं 55 पैकी 45 सदस्य आहेत. त्यामुळं महायुतीचे सभापती विराजमान होणार हे निश्चितच आहे. पण तो सत्तेचा फॉर्म्युला काय असेल, 2-2-1 की 2-2-2? कारण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडं आहे, उपाध्यक्षपद शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडं आहे. आता आज 4 सभापतीपदी निवड होणार आहे. त्यात मग भाजपचे 2, सेनेचा 1 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं 1 असं सभापतीचं वाटप ठरलं आहे की वेगळं काही काय याचं उत्तर दुपारीच मिळणार आहे. तसं पाहता धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 सदस्यांपैकी 27च्या वर महिला सदस्यांची संख्या आहे. त्यात महाविकास आघाडीच्या 4 सदस्य वगळल्या तर इतर 23 जणी ह्या महायुतीच्या आहेत. त्या 23 पैकी अर्चना राणा जगजितसिंह पाटील या अध्यक्षा झालेल्या आहेत. तर उषा रवींद्र गायकवाड या उपाध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळं आता उरलेल्या 20-22 जणींच्या पैकी कोणत्याही एकीला अजून सभापतीपद मिळेल आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेत 3री महिला पदाधिकारी कोण असेल याची उत्सुकता त्या महिला सदस्यांना पण असणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेला पण असणार आहे. तसं पाहिलं तर महिला सभापतीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सविता सुरेश बिराजदार, भाजपकडून अर्चना जाधव, त्यानंतर कोकाटे, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सुवर्णा सतीश पाटील, शिंदे, तळेकर, उंद्रे यांच्या नावाची चर्चा कालपर्यंत सुरू होती. पण तसं पाहिलं तर राष्ट्रवादीकडून जर सभापती त्यांना 2 मिळाले तर हमखास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या पत्नी सविता बिराजदार यांना सभापती मिळण्यास कोणतीही अडचण असणार नाही. आणि अजित पवार पक्षाला जे काही सभापतीपद येईल त्यावर सुरेश बिराजदार हे ज्येष्ठ नेते म्हणून हक्क सांगतील हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळं मग सविता सुरेश बिराजदार या 3ऱ्या
महिला पदाधिकारी जिल्हा परिषदेला असतील का, याचं उत्तर दुपारी 3 नंतरच मिळणार आहे. इकडं लोहारा तालुक्यातील काणेगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या सुवर्णा सतीश पाटील याही सभापतीच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. त्याला कारण आहे त्यांचे चिरंजीव आनंद सतीश पाटील हे शिवसेना पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क नेते आहे. त्याचबरोबर ते विविध पक्षाच्या कामात आघाडीवर असतात. त्यांची सतत मुंबईत पण पक्षाच्या पालकमंत्री, संपर्क प्रमुख, उपमुख्यमंत्री यांच्याशी उठबस असते आणि जिल्ह्यातल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यात त्यांचं बऱ्यापैकी हे आहे. त्यामुळं ते आपल्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील यांना सभापती मिळावं यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतील हे निश्चित. त्यामुळं कदाचित त्याही सभापतीपदी विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर समजा शिवसेनेत एकनाथ शिंदेकडून जे दोन्ही गट आहे, एक रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अजित पिंगळे यांचा गट आणि आमदार माजी मंत्री तानाजीराव सावंत याही गटाचं पाठबळ सुवर्णा सतीश पाटील यांना मिळेल. त्यामुळे कदाचित त्यांचंच वर्णी लागण्याची शिवसेनेकडून शक्यता आहे. आता मग उरलेल्या 3 सभापतीपद कोणाकडे जातील यावर ज्यावेळेस आपण थोडं विचार करू तर त्यात भाजपला एक सभापतीपद हमखास मिळण्याची शक्यता आहे आणि ते सभापतीपद दुसरं तिसरं कोणालाही न देता ते परंडा तालुक्यातील जवळ निजामुद्दीन गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि नंतर भाजपत प्रवेश केलेल्या माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची पुतणे, ज्यांचं आता जिल्ह्याचे भाजपचे सर्वसर्वा राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी सख्य आहे. राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील हे त्यांच्यात एक खास मित्र आहेत. त्यामुळं त्यांनाच मिळेल एवढं हेही तेवढंच करत. आता राहिलेल्या 2 सभापतीच्या जागांसाठी जर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला 2 सभापतीपद द्यायचं ठरलेलं असेल तर निश्चितच पळसप गटातून निवडून आलेले ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या अजित लाकाळ यांची पक्षश्रेष्ठीही त्यांचं नाव सुचवेल आणि जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारीही त्यांचं नाव उचलून धरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळं 3रं सभापतीपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. मग आता राहिलेलं सभापतीपद मग शिवसेना एकनाथ शिंदे भाजप की राष्ट्रवादी हाच जर त्यात आलं तर शक्यता ते राष्ट्रवादीकडे जाईल. आणि इथं मात्र सतत मतदारसंघ बदलत 3ऱ्या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले महेंद्र धुरगुडे हे आपला त्या सभापतीपदासाठी दावा सांगतील हे निश्चित. आणि त्यांना पक्षश्रेष्ठी पण हिरवा कंदील दाखवेल आणि ते 4थे सभापती होतील असं एकंदरीत चित्र आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिसून येण्याची शक्यता आहे. समजा पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्र द्यायचं ठरवलं तर मग सामान्यातलं ज्यांच्या मागं कोणाचंही पाठबळ नाही असंही माणसं सभापती पदाच्या वर नियुक्त झाल्याचं पाहायलाही मिळालं तर आश्चर्य
कारण नाही, परंतु तसं काही घडेल याची सुतराम शक्यता नाही. आम्ही जे म्हणतो त्यापैकी किमान दोघं तरी सभापतीपदी विराजमान झालेले आपल्याला दुपारनंतर दिसून येईल, कळून येईल, एवढं मात्र नक्की. काल जिल्ह्यात सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यातील प्रमुख शहरामधून भव्य अशी भगवा पताका यात्रा पण आयोजन करण्यात आली होती. या यात्रेचं संपूर्ण जिल्ह्यातील नियोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केलेलं होतं. स्वतः ते पण कळंब, धाराशिव, तुळजापूर आदी ठिकाणच्या शोभायात्रेत सामील झालेले होते. मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील आदी मंडळी या रामनवमीच्या उत्साहात मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. रामनवमीच्या निमित्त गावोगावी मोठा जल्लोष आणि उत्साह जाणवत होता. मग कुठं सुवाद्य मिरवणुका निघाल्या, तर कुठं पौराणिक वाद्य वाजवत आणि खेळ खेळत लोकांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवलेला होता. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.